मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुखदा विचारते, तुमची ओळख कशी काय? तेव्हा आता वृंदा म्हणते, आमची कशी ओळख असेल अगं? आत्ता तू नाव सांगितलं ना कल्याणीचं, म्हणून आमची ओळख झाली, बाकी काही नाही. म्हणून आता ती लगेच विषय बदलते. त्यावेळी आता सुखदा म्हणते, अहो वृंदा काकू, माझी एकच इच्छा आहे, मी कल्याणीताईच्या आश्रमात जावं आणि ती परक्या लोकांनाही कसं आपलंसं करून घेते ना हे पाहावं. कारण माझी कल्याणीताई तुम्हाला माहीत नसेल, परंतु एवढं छान काम करते ना, परक्या लोकांना एवढं छान आपलंसं करून घेते ना, की तुम्ही सुद्धा विचार नाही करू शकत. तेव्हा आता हो, तुझ्या कल्याणीताईचं काम तर बघितलंच पाहिजे, असं आता वृंदा म्हणते आणि चांगली टोमणेबाजी सुरू करते. तेव्हा आता वृंदा आनंदीचं नाव घेणार असते. त्यावेळी आता आनंदी लगेच म्हणते, कल्याणी, माझं नाव कल्याणी आहे आणि हीच आता इथून पुढे माझी ओळख असेल, समजलं तुम्हाला? त्यावेळी आता वृंदा म्हणते, हो समजलं ना, मला सगळं समजलं. असं म्हणून ती आता, आम्हाला कल्याणीला भेटून खूप आनंद झाला, आम्हाला कल्याणीच्या आश्रमात यायला नक्कीच आवडेल, असं सारखं कल्याणी कल्याणी म्हणत ती बोलत असते. आणि तसंही तिची ओळख करून देण्याची गरज नाही, कारण तिला इथे सर्वजण ओळखतात. तेव्हा काय असं आता सुखदा विचारत असते. मग आता आदर्श तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो की, म्हणजे आईला असं म्हणायचं होतं, अगं सुखदा, कसं आहे ना, तू एवढी छान प्रकारे कल्याणीची ओळख करून दिली आणि एवढं तू कल्याणीबद्दल सांगायची, मग आम्हाला असं वाटते गेली अनेक वर्ष आम्ही तिला भेटलेलोच आहे आणि आमची सर्वांची ओळखच आहे. त्यावेळी वृंदा म्हणते, अरे आदर्श, मग आता तो म्हणतो, आई जरा शांत राहतेस का तू? तेव्हा मला तुमच्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, असं म्हणून तो वृंदा आणि शलाकाला घेऊन आता तेथून जातो. तेव्हा आता त्या सारख्या सारख्या विचारतात, नक्की काय बोलायचं आहे? पण आता तो म्हणतो, रूममध्ये तर चला, मग सांगतो की तुम्हाला. तो त्या दोघींनाही घेऊन जातो. तेव्हा मात्र आता सुखदा ही लगेच सार्थकला म्हणते, ही माझी कल्याणीताई आणि कल्याणीताई हा माझा होणारा नवरा सार्थक. तेव्हा आता आमची ओळख आहेच की, असं सार्थक म्हणतो. मला माहीत आहे एवढ्यात त्या विसरल्या नसतील. मग आता आनंदी म्हणते, मी कशी विसरू शकेल तुम्हाला? मी नाही विसरले अजून. तेव्हा सुखदा म्हणते की, तुमची ओळख झाली असली तरी मी ऑफिशियली इंट्रोड्यूस केलंच पाहिजे ना, कारण इट्स माय ड्युटी. त्यानंतर आता सार्थक आनंदी खूप वेळ एकमेकांकडे पाहत राहतात. तर सुधाला आता धक्काच बसलेला असतो की ही आनंदी कल्याणी बनून इथे का आली असेल? काही तिला सूड उगवायचं असेल की माझा बदला घ्यायचा असेल? हाच प्रश्न तिच्या मनात सतत सतत येत असतो. त्यानंतर आता तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज असणार आहे, असं सुखदा म्हणते, कारण कल्याणीताई तुमच्यासाठी आता सर्वांसाठी मोदक बनवणार आहे. मग आता आनंदी म्हणते, नको ना मला, प्लीज आता मला जाऊ दे ना. तेव्हा आता तू मला नाही म्हणणार, असं म्हणून सुखदा आता तिला सारखी सारखी फोर्स करते. तर आता गणपती बाप्पाला तरी नाही म्हणू नकोस ना गं कल्याणीताई, असं आता सुखदा म्हणते. त्याच वेळी आता आनंदी म्हणते, बरं ठीक आहे, ठीक आहे, मी बनवते मोदक. तेव्हा सुखदाला खूप आनंद होतो. ती आता तिला मिठी मारते. मग आता सार्थक रागातच तेथून निघून जातो. तर सुधा विचारात पडते. दुसरीकडे आता आदर्श हा वृंदा आणि शलाकाकडे जातो आणि त्यांना तोंडगप्प ठेवायला सांगतो. त्या विचारतात, असा का खोटेपणा करायचा? पण अरे, ही कल्याणी स्वतःला आनंदी म्हणून का घेत नाही? असं काय घडलंय? त्यावेळी तो म्हणतो, खूप अनर्थ घडेल, त्यामुळे तुम्ही कुणासमोर काही बोलणार नाही आहात, स्पेशली सुखदाला काही सांगणार नाही आहात तिच्याबद्दल. मग आता का नाही सांगायचं? अरे, हे असं कुठे चालेल का? आणि सुखदाला जर समजलं की कल्याणी हीच आनंदी आहे तर मग तेव्हा तो म्हणतो, नाही समजणार तिला, कारण तुम्ही एकदम गप्प राहायचं आहे. मग आता वृंदा म्हणते, नाही, मी नाही गप्प बसू शकत. मग आता तो त्या दोघींनाही चांगलीच ताकीद देतो, एकदम गप्प बसायचं, नाही तर मी विसरून जाईल की मी तुझा भाऊ आहे शलाका आणि मी तुझा मुलगा आहे आई, असं म्हणून तो आता तेथून जातो. तेव्हा आता वृंदा डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, ही कल्याणी बनून आनंदी का आली असेल ना घरात, कळतच नाही आहे. शलाका जरा डोकं चालव. तेव्हा शलाका म्हणते, मलाही कळत नाही. वृंदा म्हणते, तुला कधी कळतं काय माहीत, पण आता सुखदाला मी हे सत्य सांगणारच आहे, कारण आनंदीच्या पूर्वायुष्यात काय घडलं होतं आणि आनंदी आता सार्थकजवळ का राहत नाही हे सुखदाला सांगणार म्हणजे सांगणारच. आणि तुझी कल्याणीताई हीच आनंदी असल्याचं सत्यसुद्धा मी सांगणार आहे.
तेव्हा शलाका म्हणते, हो आपण सांगूयात नक्की आई. मग आता वृंदा म्हणते, फक्त योग्य वेळ यायला हवी. मी नाही सांगितलं ना तर माझं नाव दुसरं ठेव बघ. सुखदासमोर कल्याणी हीच आनंदी आहे हे सत्य कसं आणायचं हा प्लॅन दोघीही करू लागतात. तर आता दुसरीकडे सार्थक रूममध्ये खूप रडत असतो, कारण आनंदी त्याच्याबरोबर जे काही वागते त्याला ते अजिबात आवडत नसतं. आणि आनंदी आता इथे आली सुखदाचं आणि माझं लग्न हे मोडणारच अशी खात्री त्याला असते. कितीही काही झालं तरी आनंदीच्या आठवणी त्याच्या मनातून जात नसतात. तेवढ्यातच आदर्श आता तेथे येतो आणि म्हणतो, काय होऊन बसले सार्थक हे? अरे आपली आनंदी इथे कशी आली? आणि भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी ती का काही अशी अनोळखी व्यक्तीसारखी वागती आपल्याबरोबर तेच कळत नाही. मग आता सार्थक विचारतो, कोणती आनंदी? त्या आनंदीबद्दल बोलतोस तू भाई? आदर्श म्हणतो, अरे आपली आनंदी ती कल्याणी म्हणून का वावरती कळत नाही. असं तिच्या मनात नक्की काय चालतंय ना हे सुद्धा माहीत नाही. तेव्हा सार्थक म्हणतो, नाही आपली आनंदी नाही आहे, ती कल्याणीच आहे. आपली आनंदी खूप गुणी होती, सर्वांना धरून होती, अशी जवळ असूनही परक्यासारखी वागणारी कधीही नव्हती. आदर्श म्हणतो, हे मला सहन होत नाही आहे, मी अजिबात हे सहन करू शकत नाही. आपली आनंदीच आहे ती, पण अशी का वागती ना त्या प्रश्नाची उत्तरं मी शोधून काढणारच. असं म्हणून तो आता तेथून जातो. सार्थक खूप इमोशनल झालेला असतो, त्याला काय बोलावं ना हे सुद्धा सुचत नसतं. बिचारा एकटाच रूममध्ये खूप रडत असतो आणि म्हणतो, आनंदी तुम्ही अशा का वागताय? मला नाही कळत. कितीही तुमच्या आठवणी पुसून काढण्याचा प्रयत्न केला ना मनातून तरीही त्या जात नाही आहेत. अहो माझ्या आनंदीचं माझ्यावर अगदी जीवापाड प्रेम होतं, हे तुम्हाला कसं जमतं ना तेच कळत नाही. असं म्हणून तो अजूनच रडू लागतो. तर आता दुसरीकडे सुधा ही खूप रूममध्ये रडत असते. त्याचवेळी आता आनंदी तेथे जाते. सुधाला काय बोलावं हे सुचत नसतं. तेव्हा आता ती रागातच विचारते, आनंदी तू इथे का आली आहेस? आमचा सूड उगवायला का? मग आता आनंदीला जरा धक्काच बसतो. तेव्हा ती म्हणते, अहो आई सूड उगवायचा असता तर मी इथून गेलेच नसते. अहो आई मी तुमचा शब्द कधीच इथून पुढे मोडणार नाही आणि मोडलेला सुद्धा नाही. आणि तुमच्यामुळे मी या घरातून निघून गेले हे सत्य आजवर मी घरातील कुणालाही आणि सार्थकला सुद्धा सांगितलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही एकदम निश्चिंत राहा आई. अहो मी इथे फक्त सार्थक सर आणि सुखदाचं या दोघांचं लग्न लावून द्यायला आली आहे, बाकी काही नाही. माझा दुसरा कोणताही हेतू नाहीये. माझा दुसरा कोणताच हेतू इथे नाही आहे. आणि आमची सुखदा कधीच तुमच्या आयुष्यात सार्थक सरांच्या आयुष्यात दुःखसुद्धा येऊ देणार नाही आहे, कारण तिच्यावर तसे संस्कार आहेत. आई माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. अहो सुखदाने खूप फोर्स केला म्हणून मी इथे आली, नाहीतर माझी इथे यायची अजिबात इच्छा नव्हती. मी येतसुद्धा नव्हते. तिने प्रचंड फोर्स केला म्हणून यावं लागलं. त्या दोघांचं एकदा लग्न झालं का मी माझे मार्ग मोकळे करणार आहेत. सुधा आता काहीच बोलत नाही, ती एकदम शांत राहते. आता सुधा ही स्वतःच्याच नजरेत पडलेली असते, कारण एवढं सर्व होऊन देखील आनंदीने स्वतःच्या संसाराचा त्याग करून देखील तिने आजपर्यंत कुणालाही ही गोष्ट सांगितलेली नसते की माझ्यामुळे आनंदी घर सोडून गेली आहे. आता सुधाला सुद्धा तिची चूक समजायला लागते आणि ती स्वतःच्याच नजरेत पडते. मग काही वेळानंतर आनंदी तिथून गेल्यानंतर थेट किचनमध्ये जाते आणि लगेच मोदक बनवायला देखील घेते. तेवढ्यातच तेथे जाता सुखदा जाते आणि लगेच आनंदीला मिठी मारत विचारते, काय कल्याणीताई माझं सासर तुला कसं वाटलं? तेव्हा तुझं सासर तुझ्यासारखंच गोड आहे, अगदी छान आहे आणि हे घर म्हणजे आनंदी आहे असं आता आनंदी म्हणते. मग आता ती पुन्हा विचारते, गुळ कुठे आहे? मला गुळ देतेस का बरं? मग आता सुखदा म्हणते, गुळ तर मला माहीत नाही, कुठे ठेवला आहे ते मी विचारते हा. तेव्हा आनंदी म्हणते, बघ ना पहिल्या ड्रॉवरमध्ये गुळ असेल. त्यावेळी आता सुखदा लगेच पहिला ड्रॉवर उघडून त्यातून गुळ घेते आणि आनंदीकडे तो डबा देणार असते. तेवढ्यातच आता सुखदा पुन्हा तो डबा मागे घेते आणि म्हणते, तुला कसं माहीत माझ्या घरात माझ्या इथे ड्रॉवरमध्ये कोणत्या ड्रॉवरमध्ये गुळ ठेवला आहे ते? तेव्हा आनंदी जरा घाबरतेच. तेव्हा कल्याणी म्हणते की अगं मी असाच अंदाज बांधला आणि तो अंदाज योगायोगाने खरा निघाला. सुखदा विचारते, नक्की अंदाजच बांधला ना? मग आता कल्याणी म्हणते, हो मी अंदाजच बांधला. तेव्हा माझी कल्याणीताई खरंच खूप हुशार आहे असं म्हणून आता सुखदा तिला मिठी मारते. तर आता सुखदा तेथून जाते आणि म्हणते की 5 मिनिटात आले हा.
ती तेथून गेल्यानंतर वृंदा आणि शलाका ह्या लगेच मांजरीसारख्या धावतच तेथे येतात आणि विचारतात, काय ग आनंदी, तू इथे कशाला आली आहेस? आता कोणता नवीन डाव तू टाकणार आहेस आणि कोणता डाव टाकणार आहेस ना, त्या डावामध्ये तुला कधीही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. त्यावेळी आनंदी म्हणते, कोणताही डाव आणि खेळ खेळायला मी इथे आलेली नाहीये, परंतु इथे जे काही डाव चालले आहेत ना ते नक्कीच मी हाणून पाडणार असल्याचं आनंदी म्हणते. त्यानंतर वृंदा म्हणते की अजिबात आवाज चढवून माझ्याशी बोलायचं नाही, नाहीतर मी काय करू शकते तुला माहीत आहे ना. तेव्हा आनंदी काही बोलणार असते तेवढ्यातच सुद्धा तेथे जाते आणि इथे काय चाललंय असं मोठ्यानेच विचारते. तेव्हा वृंदा आता एकदम शांत होऊन जाते. तेव्हा सुधाला तेथे आलेलं पाहून सर्वजणी आता जरा घाबरतातच आणि गप्प बसतात. इकडे आता सार्थक गॅलरीमध्ये उभं राहतच तेथे आता सुखदा जाते आणि विचारते, काय रे सार्थक, इथे का उभा आहेस तू? मग आता तो म्हणतो, काही नाही, सहज उभा आहे. चेहरा आता उदास असतो म्हणून ती पुन्हा पुन्हा त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असते. मग आता तो म्हणतो, लवकर उठलो, गणपती घेऊन आलो, त्याचबरोबर पूजा वगैरे झाली, त्यामुळे खूप थकायला झालंय. तेव्हा ती म्हणते, थकायला झालं असेल तर आराम कर ना. मग आता तो म्हणतो, आराम नको, मी इथेच ठीक आहे. तेव्हा ती म्हणते, तुझं काय चालू असतं ना सार्थक, कळतच नाही. अरे म्हणतो, थकायला झाले एकीकडे आणि दुसरीकडे म्हणतो आरामसुद्धा करायचा नाही. बरं एक विचारू का मी तुला? तेव्हा सार्थक म्हणतो, हो विचार ना, मी तुझ्याच प्रश्नाची आता वाट पाहत होतो. त्यावेळी आता सुखदा विचारते, म्हणजे तुला माहीत आहे का मी कोणता प्रश्न तुला विचारणार आहे ते? त्यावेळी आता तो म्हणतो, हो माहीत आहे तू कोणता प्रश्न विचारणार आहे. मग आता ती म्हणते, अरे मी प्रश्न विचारणार होते तर वाट कसली पाहतोस? उत्तर द्यायचं की मग तुम्हाला सांगायचं ना स्पष्टपणे तुला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत ते. तेव्हा ती आता स्पष्टपणे विचारते, कल्याणीताई इथे आलेली तुला आवडली नाही का सार्थक? मग आता तो जरा शांत होतो आणि म्हणतो, हे विचारायचं होतं का तुला? मग आता ती म्हणते, हो हेच विचारायचं होतं. तुला सांगू का, अरे कल्याणीताईमुळेच आपण दोघे एकत्र आहोत. ती बिचारी एवढी आपल्या घरी आली तरीही तुझा चेहरा एवढा का पडलेला मला कळतच नाही. आणि तू तिच्याबरोबर बोलला सुद्धा नाही, अगदी 10 सेकंदावर सुद्धा. का बरं असं केलंस तू? असं का वागतोस तू सार्थक, मला कळतच नाहीये. बघ तुझी परमिशन घ्यायला हवी होती का मी? जर असं असेल तर तू मला सांगू शकतोस. तेव्हा तो म्हणतो, असं काही नाहीये, अगं तुझाही तेवढाच अधिकार आहे ना या घरावर, मग तू मला अशी का विचारतेस? तेव्हा तो म्हणतो, ती तुझी गेस्ट आहे. मग आता ती म्हणते, नाही या, ती माझी एकटीची गेस्ट नाहीये, ती आपल्या दोघांची सुद्धा गेस्ट आहे, ती तुझी सुद्धा जबाबदारी आहे. तेव्हा तो म्हणतो, हो आहे ना, प्लीज मला माफ कर. मग आता ती म्हणते, मग असं तुटक तुटक तिच्याबरोबर वागू नकोस ना प्लीज सार्थक. तेव्हा सार्थक म्हणतो, बरं ठीक आहे, नाही वागत. तेव्हा ती म्हणते, नक्की ना, नक्की तुला कल्याणीताईसोबत काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना? मग आता तो म्हणतो, नाही ग, मला काहीच तिच्यासोबत प्रॉब्लेम नाही आहे, कारण तिच्यामुळे एवढा मोठा आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये बदल घडला आहे, सार्थक म्हणत असतो. तेव्हा सुखदा म्हणते, अरे खूप खास मैत्रीण आहे ती माझी. तेव्हा सार्थक म्हणतो, ठीक आहे, तुझ्या मनाप्रमाणे खास तर खास. तेव्हा मग आता ती सारखी फोर्स करत असते, चल ना मग आमच्यासोबत गप्पा मारायला. तेव्हा आता तू पुढे हो, मग मी आलोच मागून, असं आता सार्थक म्हणतो. तेव्हा नक्की या, मी तुझी वाट बघ, असं आता सुखदा म्हणते. तेव्हा सार्थक हो असं म्हणतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये सुखदा आनंदीला म्हणते की मी आज खूप खुश आहे. एक म्हणजे मम्मा डॅडा लवकरात लवकर येऊन इथे माझं लग्न ठरवणार आहे आणि सार्थक बरोबर लवकरच मी आता या घरामध्ये कायमची राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे तू इथे आहेस कल्याणीताई. आणि तिसरं म्हणजे सार्थकने फायनली आनंदीमधून मूव्ह ऑन करायचं ठरवलं आहे. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर सुखदा तेथून जाते. त्याचवेळी आदर्श तेथे येतो आणि म्हणतो की आनंदी, मला तुझ्याबरोबर बोलायचंय. तेव्हा आनंदी असं म्हणत आता तेथे सुखदा येते आणि तिलाही जरा धक्काच बसलेला असतो. तेव्हा आनंदी लगेच आपला चेहरा बाजूला करते, खूप टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटतं की सुखदाने आता सगळं काही ऐकलंय. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.